हॅलो मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करत आहे मी बाहेर. हा भाऊ गाडी चालवतोय. गाडी पाठी वहिनी बसले. आता चाललोय पर्यंत लय कंटाळा असं वाटत होतं की का आलोय, पण आता सध्या थोडं बरं वाटतंय आणि मजा येते. तुझी काय प्रतिक्रिया आहे? आता आलोय आम्ही मंदिराच्या गेटपाशी आहे बघा. आणि आतमध्ये मंदिर आहे कोटलिंगनाथाचं. बोला कोटलिंगनाथाचं सांग भलं म्हणा. सांग भलं. तर आता आम्ही गेटच्या आतमध्ये आलेलो आहे. थोडं पुढं गेल्यावर मंदिर आहे. आलेलो आहे आपण बघा. बाजार भरलेला आहे. हा बाजार काहीच नाही, रात्रीचा बाजार. तुम्हाला रात्रीचे सीन दाखवतो. बोल कोटलिंगनाथाचं. मी तर स्पेशल सकाळी तुमच्यासाठी दाखवायला आलो आहे. रात्री काय बघायला भेटेल की नाही काय माहिती. गुलाल ओढलाय कोटलिंगनाथ. हे बघा देवाची कावड. ह्याला उचलतात आणि अख्ख्या गावात फिरवतात. आणि हे आहे मंदिर. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. उद्योग समोर हे बघा, हे समोर ह्याच्या समोरच गेट आहे. हे बघा मंदिर मध्ये आलोय. हे कोटलिंगनाथाचं मंदिर. तर आम्ही आतमध्ये जाणार आहे. आणि आज जत्रा आहे देवाची. खूप मजा असते. म्हणजे रात्री पालखी फिरवतात, सगळे गाववाले जमा होतात, फिरवतात देवाला, नदीवर नेतात, सगळं दाखवतात. म्हणजे जी त्यांची प्रथा आहे ते सगळं होणार. मंदिर आतून गेली भारी सजवलंय. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. ही गर्दी तर काहीच नाही, रात्रीची गर्दी तुम्ही बघणार. तिथं देवाचं मंदिर आहे. चांग भले म्हणा, चांग भले. हे काय आहे शिव दादा? ते देवाचे पादुका आहे. तिथे देवाची पादुका आहे. चाबू पादुका. तर मित्रांनो हे बघा, आता झोपला देव ह्याच्यावर झोपतात. म्हणजे बोलतात ना, त्यांची काय प्रथा आहे. त्याच्यात देवाचे पादुका, परत त्यांचे चाबूक हे सगळं ठेवलेलं आहे. आणि देवाला नैवेद्य पण चढलेला आहे. दर्शन झालेलं आहे. आता बाहेर आलोय. प्रदक्षिणा घालतोय तर हे सफेद लाईन असं गोल गोल प्रदक्षिणा मारतोय. भले म्हणा. तर मित्रांनो चाललोय आता, एक्सप्लोर करतोय. तर चाललोय नदीवर. बोला चांग भलं. जत्रेत गुलाल कलरचा गुलाल. हे बघा, आपली इथं लय मोठी जत्रा होती. ह्याच्यापेक्षा लय मोठं. मला रात्री जेवढं दाखवता येईल तुम्हाला दाखवेल. पण मी सांगतोय आत्ताच की लय मोठं भाई. जसं कसं समजू तुम्हाला. लोक जेवत आहेत इथं येऊन त्यांना रे. जत्रा कशासाठी बनवली जाते? हे आपल्या देवाचं आता आज लग्न, अंमली पौर्णिमेला झालं देवाचं लग्न. आता वराड, रात्री वराड निघतात देवाची. म्हणजे आता देवाचं लग्न झालंय त्याच्यामुळे जत्रा. आता देवाला अख्ख्या गावात फिरवणार, आंघोळीला नदीवर नेणार आणि आंघोळ घालणार देवाला. बघायला भेटेल आपल्याला. देवाला बाहेर नेणार, लोक गुलाल उडवणार. म्हणजे एवढं भारी वाटणार. हे काय सगळे ग्रह घर आपण ज्या मंदिर
शनिग्रह हे विठ्ठल रुक्माई. आणि तिथं मिट्टी विठ्ठल रुक्माई आहे. डायरेक्ट नदीचं पाणी आहे. इथून तुम्ही आंघोळ करून जाऊ शकतात देवाकडे. आणि तिथं समोरच नदी आहे. लोक येत आहेत नदीकडं. बघा नदी स्वच्छ आहे एकदम. या रुसाचा रस प्यायला. घेतलेलं आहे. दादा आता कुठे जायचं? आता माकडं शोधावं लागलं. माकडं भेटत नाही आम्हाला. अर्धा तास झाला शोधतोय. बघू आता कुठे. तर बघा हा माकडं शोधतोय खायला. माकडंच भेटत नाही. गुलाल गुलालची आता कमी नसणार आहे. मेन गुलाल तर रात्री उडणार आहे भाई. डेंजर. मी तर कावड आहे देवांचं कावड म्हणजे भरपूर गावावरनं कावड येतात. आता दादा सांगेल यांच्याबद्दल. मानाची कावड असते. पूर्ण महाराष्ट्रावरनं कावड येतात. लोक आपल्या मनापासून घेऊन येतात कावड. नाचवत गाजत. हलगीचा ढोल असतो खूप जोरात. देव पावणारा देव आहे. देव कधीच कोणत्या भक्ताला नाराज केला नाही देवाने आजपर्यंत. बघा मी पण कामासाठी बोललेलो. मी पण घेऊन चाललो नवस फेडायला माझा. हे बघा इथं आता म्हणतंय जेवण. आकडं भेटली आहेत. आता दादा त्यांना खायला घालतोय. हे बघा हाताने ते. बघा ना कसे बसलेत. चल घे. वहिनी पण येतात. हे बघा वहिनीच्या हाताने घेतलेलं आहे. थांब. चल घे रे बिचार. हे बघा पिल्लूला देतोय. पिल्लू घेतच नाही. तेव्हा आता दुसरे येऊन घेतोय. घेतलेलं आहे. पिल्लू घेतच नाही. हा घेतला. नाही घेते. घाबरतंय वाटतं. हे घेतलं. सोड ना घेतलं. कंपनी मार्फत महाप्रसाद वाटप चालू आहे. हे जरा इग्नोर करतायत गाईस मला. हे घ्या पिल्लू. गाईस असे फटके इग्नोर मारतायत ना मला. हे घ्या.